कुख्यात माओवादी कमांडर हिडमावर किमान 16 मोठ्या हल्ल्यांचा सूत्रधार असल्याचा आरोप होता। छत्तीसगड आंध्र प्रदेश सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत त्यांचा खात्मा झाल्याची माहिती समोर येत आहे, तर त्याच्यावर 1 कोटी रुपयाचं बक्षीस होतं। गेल्या वर्षी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलेल्या बस सेवेचे 6 कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे केली आहे। पक्षाचे निवडणूक चिन्ह राज्य निवडणूक आयोगाने मुक्त चिन्हाच्या यादीत समाविष्ट केल्याच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, तर याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी पक्षाच्या वतीने सोमवारी करण्यात आली आहे। पुण्याच्या हवेली तालुक्यातील तहसील कार्यालयाची नवीन इमारतीत स्थलांतर केल्यानंतर जुन्या इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला होता। मात्र राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर हा पुतळा त्याच ठिकाणी पुनर्स्थापित करण्यात आला आहे। संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीचा वाद आणखी पेटला आहे। ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी आता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या पार्टीतील उपस्थितीचा फोटो शेअर करत सरकारवर निशाणा साधला। 48 तासांनंतरही कारवाई न झाल्याने चित्रे यांनी किल्ले संवर्धनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। ऐन सकाळी कामाच्या वेळेत मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे। मुंबईतील विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्टेशन दरम्यान डाऊन स्लो मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला, त्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली म्हणून हजारो चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। महानगर गॅसचा मुख्य पुरवठा पाईपलाईनला तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मुंबई सीएनजी पुरवठा सलग दुसऱ्या दिवशी ठप्प झाला आहे। यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि बसची सेवा कोलमडली असून सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जवळपास 40 ते 45% रिक्षा, टॅक्सी सेवा बंद बघायला भेटली। पुणे महापालिकेने भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसविण्याचे पाऊल उचलले असून आता राज्यातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे। यामुळे पुण्यातील भटक्या श्वानांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। मायक्रोचिपमुळे श्वानाचा विशिष्ट ओळख क्रमांक, त्याचे लिंग, रंग, वय यासह इतर माहिती सुद्धा ऑनलाईन मिळत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांची ई-केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे। या योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे। याआधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं, आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती दिली आहे। महाराष्ट्रात पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे। आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले तर या निवडणुका स्थगित करण्यात येतील असा इशाराही न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी अपर्णा आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।